तुमचा मेंदू शांत बसत नाहीये का? एकच विचार पुन्हा पुन्हा येतोय. लक्षात ठेवा, ही कमजोरी नाही, तर ही तुमच्या मेंदूची एक सायंटिफिक रिॲक्शन आहे. आणि आज मी तुम्हाला ओव्हर थिंकिंगचं कारण भावनिक नाही तर मेंदूच्या आतमध्ये नेऊन दाखवणार आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणे नाही, तर एकाच विचारामध्ये अडकून पडणे म्हणजे ओव्हर थिंकिंग होय. आपला मेंदू हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बनलाय, परंतु जेव्हा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, एखादा प्रॉब्लेम सुटत नाही, तेव्हा मेंदू आपला लूप मोडमध्ये जातो. आपल्या मेंदूत एक भाग आहे अॅमेग्डाला, जो धोक्याची घंटा वाजवतो. जेव्हा भविष्याची भीती, नात्यांमधील असुरक्षितता, अपयशाची आठवण यापैकी कोणत्या गोष्टी ट्रिगर होतात, तेव्हा अॅमेग्डाला मेंदूला सांगते, धोका आहे, सतर्क हो. परिणामी विचार थांबत नाहीत. आता दुसरा भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा मेंदूचा CEO आहे. हा भाग निर्णय घेतो, विचार थांबवतो, लॉजिक वापरतो. पण सतत स्ट्रेस, मोबाईल आणि झोपेचा अभाव यामुळे तो थकून जातो. मग अनेकदाला जिंकते आणि विचार नियंत्रणाबाहेर जातात. आता सगळ्यात कमी लोकांना माहीत असलेलं कारण, मेंदूत एक नेटवर्क असतं, डिफॉल्ट मोड नेटवर्क. हे तेव्हाच ऍक्टिव्ह होतं जेव्हा तुम्ही शांत बसलेला असता, झोपण्याच्या आधी तुम्ही एकटे असता. परंतु तुमच्या मनात जर भीती, असुरक्षितता, अपराधभाव, रिग्रेट असतील, तर मात्र अशा वेळी हे नेटवर्क तुमच्या मेंदूमध्ये ऑटो ओव्हर थिंकिंग निर्माण करतं. स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल जास्त झालं की मेंदू अलर्ट मोडमध्ये राहतो. कॉर्टिसॉल जास्त, झोप कमी, विचार जास्त आणि शांतता शून्य. मग ओव्हर थिंकिंग म्हणजे तुम्ही वीक आहात का? नाही, तुम्ही निगेटिव्ह आहात. ओव्हर थिंकिंग म्हणजे तुमचा मेंदू प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चुकीच्या पद्धतीने. ओव्हर थिंकिंग थांबवायचं असेल तर विचारांशी झगडू नका. त्यासाठी मेंदूला सिग्नल द्यावा लागेल, आता धोका नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन 90 सेकंदाची न्यूरोसायन्स टेक्निक्स, जी अॅमेग्डाला शांत करते. जर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. मित्राला शेअर करा, कारण तुम्ही एकटे नाही आहात. सबस्क्राईब करा, कारण मानसिक आरोग्य ही लक्झरी नाही तर गरज आहे.